भक्ती इतकी असू शकते का की स्वतःच्या पोटच्या लेकराचाही विसर पडावा. विचार करून अंगावर काटा येतो ना. पण आजपासून 700 वर्षापूर्वी असंच घडलं होतं पंढरपूरच्या एका भक्तासोबत, ज्याचं नाव घेतलं की आजही वारकरी डोळे पुसतात. संत गोरा कुंभार. आजची ही गोष्ट तुम्हाला रडवेलही आणि विचार करायलाही लावेल. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी असा संदेश आहे जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये आपलं स्वागत आहे. संत गोरा कुंभार हे कोण होते? अगदी साधे मातीची भांडी बनवणारे कुंभार. हात मातीत पण मन कुठे? पंढरीच्या विठुरायाच्या चरणी. ते जेव्हा काम करायचे तेव्हा ते काम नसायचंच, ती पूजा असायची. तोंडात अखंड नाम, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. त्यांना ना भूक काढायची ना तहान. अशीच एक पहाट होती आणि त्या पहाटेत जे घडलं त्याने अख्खा गाव हादरला. पहाटेची वेळ होती. गाव अजून झोपेतच होतं. गोरोबा रोजच्या सारखे माती तुडवत होते. उद्याच्या बाजारासाठी भांडी बनवायची होती, पण आज त्यांची अवस्था काही वेगळीच होती. डोळे बंद, डोळ्यांतून अश्रूंच्या धारा, ओठांवर फक्त विठ्ठलाचं नाव. ते देहभानच विसरून गेले होते. त्यांना या जगाचं भानच नव्हतं. इतक्यात आतून त्यांचं छोटंसं गोड बाळ रांगत रांगत बाहेर आलं. त्या इवल्याशा जीवाला काय करणार? त्याला वाटलं बाबा खेळतायत, मी पण जाऊन बसतो त्यांच्यासोबत. ते बाळ हळूहळू रांगत त्या ओल्या मातीत आलं, अगदी वडिलांच्या पायाजवळ. आणि गोरोबा, ते तर विठ्ठलाच्या भक्तीत एवढे हरवले होते की त्यांचं लक्षच गेलं नाही. क्षणात एक मोठी दुर्घटना घडली. त्या निष्पाप बाळाचा चिखलात चेंगरून अंत झाला. आई आत काम करत होती. तिला शांतता वाटली म्हणून ती बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिनं एकच टाहो फोडला, गोरा, अहो डोळे उघडा. भक्तीत तुम्ही आपल्या लेकरालाही गमावलंत हो. त्या एका हंबरड्याने अख्खा गाव गोळा झाला. गोरोबा भानावर आले. समोर पाहिलं, आपल्या रक्ताचं, आपल्या लेकराचं निष्प्राण शरीर मातीत पडलं होतं. कोणत्याही बापासाठी याहून मोठं दुःख नाही. पण इथेच गोरोबा वेगळे ठरले. त्यांनी आकाशाकडे बघून देवाला शिव्या दिल्या नाहीत, वाईट बोलले नाहीत, नशिबाला दोष दिला नाही. त्यांनी आपल्या थरथरत्या हातांनी त्या बाळाला उचललं आणि सरळ आपल्या घरातल्या छोट्याशा विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आणून ठेवलं. हात जोडले आणि जे काही बोलले ते ऐकून दगडालाही पाजर फुटलं. ते म्हणाले, विठ्ठला, हे लेकरू माझं नव्हतंच रे. ते तुझीच देणगी होती. तू दिलं होतंस. तुला जे योग्य वाटलं तू केलंस. माझ्याकडून चूक झाली असेल तर शिक्षा मला दे, पण देवा, माझ्या मनात माझ्या भक्तीचा अहंकार कधीच येऊ देऊ नकोस. काय मागणं आहे बघा. स्वतःसाठी लेकराचे प्राण नाही मागत, तर मला अहंकार होऊ देऊ नकोस असं म्हणतायत. या निष्काम भक्तीपुढे, या संपूर्ण शरणागतीपुढे तो पंढरीचा विठू कसा थांबणार? म्हणतात, क्षणात चमत्कार घडला. त्या बाळाच्या बोटात हालचाल झाली. त्यानं हळूच डोळे उघडले आणि रडायला लागला. आईनं धावत जाऊन त्या लेकराला कुशीत घेतलं. गावकऱ्यांच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू वाहू लागले. गोरोबा फक्त रडत होते आणि ते म्हणाले, विठ्ठला, हा चमत्कार तुझा नाही, तुझ्या कृपेचा आहे. मी तर काहीच नाही, सर्व काही तूच आहेस. मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे की आख्यायिका? यापेक्षा तिचा संदेश खूप मोठा आहे. ही गोष्ट आपल्याला शिकवते की जिथे मी पण संपतो तिथे अहंकार संपतो आणि तिथेच देवाची कृपा सुरू होते. खरी भक्ती म्हणजे देवाकडे काहीतरी मागणं नाहीच आहे, तर स्वतःला पूर्णपणे त्यांच्याकडे सोपवणं आहे. गोरा कुंभाराकडे काहीच नव्हतं, ना पैसा ना शिक्षण. होती ती फक्त तळमळ, आणि त्या तळमळीने त्यांनी विठ्ठलाला जिंकलं. तुम्हाला काय वाटतं? आजच्या या काळात अशी निस्सीम भक्ती शक्य आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या वारकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच संतांच्या, विठ्ठलाच्या अद्भुत कथा ऐकण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
जय जय राम कृष्ण हरी.